बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मंदिर परिसरातील पेढ्यांच्या नमुन्याबाबत अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाला आहे। तपासणीतील दोन्ही नमुने अप्रमाणित आढळल्याचे सांगण्यात आले असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मंदिर परिसरातील पेढ्यांच्या दुकानांवर 27 जून रोजी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते। आता प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन्ही नमुने अप्रमाणित आढळल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले आहे। संबंधित नमुने मानवी आरोग्यासाठी योग्य नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। संबंधित दुकानदारांना केंद्रीय प्रयोगशाळेत अपील करण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। अपील न झाल्यास किंवा केंद्रीय प्रयोगशाळेचाही अहवाल याच निष्कर्षाचा असल्यास नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे। दरम्यान शेगाव कचोरी प्रकरणात तेलाचे नमुने प्रमाणित आढळले असून तयार कचोरी आणि मैद्याच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे। या प्रकरणाबाबत अधिक माहिती उपायुक्त अन्न प्रमोद पाटील यांनी दिली। ऍक्च्युली आपण शेगाव मध्ये 2 आस्थापनांची तपासणी केलेली होती। त्यापैकी एका आस्थापनेचे 2 अन्न पदार्थ म्हणजे दोन्ही पेढेच होते, एक कंदी पेढा होता आणि एक मलाई पेढा होता। त्या दोघांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि जो आपला लॅबोरेटरीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये एका पेढ्यामध्ये अदर फॅट जे असते, जसं मिल्क फॅट असली पाहिजे, तर मिल्क फॅट व्यतिरिक्त अदर फॅट म्हणजे जसं एकतर पामोलिन तेल असू शकतं किंवा इतर खाद्यतेल असू शकतं, असं त्यामध्ये आढळलेलं आहे। आणि एक दुसरा जो कंदी पेढ्याचा नमुना घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा रंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलेलं आहे। शेगाव कचोरीकडे 5 अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आलेले होते, त्यापैकी 2 खाद्यतेलांचे अहवाल प्रमाणित असल्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत। 3 अन्न पदार्थांचे अहवाल अजून यायचे बाकी आहेत।